नमस्कार, स्वागत आहे तुमचं काय कारस्थानच्या एका नवीन एपिसोडमध्ये। एक वाईट बातमी सांगणार आहे तुम्हाला आणि एक चांगली बातमी सांगणार आहे। तर बातमी तुम्ही ऐकली ना का तुम्ही म्हणसान बरं झालं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, अशीच बातमी आहे। तर वाईट बातमी ही आहे की एक 27 वर्षाची विधवा महिला एकटी राहत होती बिचारी, आणि 13 लोकांनी तिचा गैरवापर केला, तिच्या शरीराचा उपभोग घेतला। पण चांगली बातमी ही आहे की त्या 13 जणांना असं वाटत होतं की आपण जे केलंय ते आपल्याला कुणीच काही करू शकत नाही। पण म्हणतात ना की देवाच्या काठीला आवाज नाहीये, पण वळ वाटला ना चांगला जोरात ओढतो। तर अशीच गंमत आहे। 2020 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की भारत हा सुपर पॉवर होणार। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक पुस्तक आहे 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम। या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की भारत हा सुपर पॉवर होणार। पण मला पण असं वाटतं आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की भारत अजून सुपर पॉवर झालेला नाही आहे। त्याचं कारण काय आहे? राजकारणी लोक, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी लोक। साधं शाळेत ॲडमिशन घ्यायचंय तरी पण द्या रिश्वत, साधं दवाखान्यात जायचंय तरी पण काही काही ठिकाणी रिपोर्टसाठी, ग्रामपंचायतमध्ये रिपोर्टसाठी द्या रिश्वत। थोडं जरी काही काम असलं ना का फक्त रिश्वत द्यावी लागते, बिना रिश्वतचं काम होत नाही। त्यामुळं आपल्याला रिश्वतची एवढी सवय लागली, आपल्या भारत देशामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की आपल्या दैनंदिन रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आले। खाण्यात भ्रष्टाचार, खाण्याच्या वस्तूमध्ये मिलावट, सगळीकडे भ्रष्टाचारच आहे। त्यामुळं आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, कारण रोजच्याच जगण्यामध्ये आहे। त्यामुळं आपल्याला कळतच नाही की भ्रष्टाचार आहे का नाही। असाच भ्रष्टाचार या 13 सरकारी कर्मचाऱ्यांनी केला, पण त्यांनी या विधवा महिलेकडून पैसे नाही घेतले। तर ती सुंदर महिला होती, तिच्या शरीराचा त्यांनी उपभोग घेतला, पण त्यांना शिक्षा कशी झाली ऐका आजच्या व्हिडिओमधून। तर घटना घडली गोरखपूर जिल्ह्यातील बटहड नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये। आणि ह्या घटना घडायला सुरुवात झाली होती 2015 साली। तर ही 27 वर्षाची महिला आहे आणि तिचं 23व्या वर्षी लग्न झालं होतं। आणि लग्न झाल्यानंतर ती दिसायला सुंदर होती। तिचा जो नवरा होता त्याच्यावरती घराची जबाबदारी आली आणि त्याला वाटलं की आता घरची जबाबदारी, आपल्याला सोन्यासारखी बायको आलेली आहे, रोज जगायला पैसे पाहिजे। ज्या ठिकाणी त्यांचं गाव होतं ते गाव एकदम जिथं पाणी नाही आहे, असं दुष्काळी भागातलं गाव होतं। त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की आपण जर बाहेर कामाला गेलो तर आपलं घर चांगलं चालेल, आपण आपल्या बायकोला चांगलं सांभाळू शकतो। म्हणून त्यांचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तो मुंबईला भिवंडीमध्ये कामाला आला। आणि कामाला आल्यानंतर 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3ऱ्या वर्षी तो एक आजार झाला त्याला, आणि तो आजार होऊन तो मरण पावला। पण तो गावाकडे गेला होता आणि तिकडे गेलो तो मरण पावला। तो कसा मेला, का मेला काय कोणाला कळलं नाही, फक्त आजारी पडला आणि मेला एवढंच कळलं। आता 3 वर्ष झालं त्या लग्नाला, मुलबाळ तोपर्यंत काहीच नव्हतं, कारण हा मुंबईला राहायचा आणि हा कधीतरी जायचा, त्यामुळे मुलबाळाचा काही विषय नव्हताच। तर ही जी महिला आहे ही झाली विधवा झाल्यानंतर तिला वाटलं की ठीक आहे, आता आपण माहेरी जाऊ, शेवटी नवरा वारलाय आपला, आता आपण कसं राहणार ना। तर माहेरी जायचं ठरवलं, पण तिकडं तिचा भाऊ होता आणि आईवडील वारले होते, तर भावानी काय तिचा सांभाळ केला नाही। मग तिला वाटलं आता करायचं काय। मग शेवटी एक पर्याय की आपलं सासर, म्हणून ती सासरी आली। तर सासरी पण तिच्या नवऱ्याचा जो भाऊ होता तो म्हणला की आमच्या घरात राहायचं नाही। मग आता ह्या महिलेला वाटलं की ना घर की ना गाठकी, आता राहायचं तर कुठं राहायचं। मग तिथंच गावामध्ये एका माणसाची अशी पत्र्याची रूम होती, त्यांनी म्हणलं की ठीक आहे बाबा,
तुला राहायचे तर जाऊ दे मूर्ती नाही का, म्हणून त्यांनी तिला त्या महिलेला राहायला जागा दिली. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की खायचं काय आणि जगायचं कसं. कारण ते गाव एवढं दुष्काळी होतं की तिथं रोज काम लागणं, रोज काम भेटणं आणि रोज मोलमजुरी करून सुद्धा पोट भरणं मुश्किल होतं. कधीतरी आठवड्यातून एखाद्या 2 दिवस एखाद्याच्या शेतामध्ये किंवा कोणाचं घर काम असेल तर तिथं काम भेटायचं. पण त्या पैशातून त्या महिलेची काही उपजीविका होत नव्हती, तिचं काय भागत नव्हतं. मग तिथल्या काही महिलांनी सांगितलं की तू एक काम कर. तिच्याबरोबर कामाला गेल्यानंतर बाकीच्या महिलांनी सांगितलं की तू रेशन कार्ड काढ. रेशन कार्ड जर काढलं तुला रेशन कार्ड लगेच भेटेल. तर त्याच्यावर तुला 2-4 किलो गहू भेटतील, 2-3 किलो तांदूळ भेटेल, तेल भेटेल, असं तुला बऱ्यापैकी किराणा भेटेल त्याच्यामध्ये. पण तू ते रेशन कार्ड काढून घे. ते म्हणली बरं झालं. आणि शिवाय म्हणली एक मनरेगाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रोजची मजुरी भेटते, काम असू नाही तर नसू 235-240 रुपये तुम्हाला पर डे चालू होतात. महिला खुश झाली. तिला वाटलं चला 4-5 हजार रुपये महिन्याचे येतील, शिवाय राशन पण येईल, म्हणजे आपली कशी तरी उपजीविका होईल. म्हणून ती महिला गेली ग्रामपंचायतमध्ये. तिथं जाऊन ती ग्रामसेवकाला भेटली. ग्रामसेवकाला भेटल्यानंतर म्हणली की मला राशन कार्ड काढायचे. ग्रामसेवक म्हणला काहीच हरकत नाही, भेटून जाईन म्हणला, पण 2,000 रुपये लागतील. महिला म्हणली माझ्याकडे तर काय 2,000 रुपये नाही हो, मी कुठून तुम्हाला 2,000 रुपये द्यायचे, मला पैसे तर लागतात. मला जर तुम्ही 2,000 रुपये दिले तर मला अजून एक स्कीम सांगतो. तर म्हणला 18 ते 55 वर्ष वयोगटातील महिलांना, ज्या विधवा महिला आहेत त्यांना सरकार दर महिन्याला 500 रुपये देतं. ते 500 रुपये पण तुम्हाला भेटतील. बाई म्हणली ठीक आहे, बघू मी काहीतरी प्रयत्न करते. मला ठीक आहे बघा या 2 दिवसांनी. चालते म्हणली. महिला गेली घरी. परत 2 दिवसांनी गेली. म्हणली पैशाचा काही इंतजाम होत नाही, तुम्ही माझी स्कीम काढून द्या, मग बघू आपण पुढं. आता ही जी महिला होती दिसायला सुंदर होती, शिवाय जास्त वय नव्हतं. 27 वय म्हणजे फार मोठं वय नाही. तर ती महिला सुंदर असल्यामुळं ग्रामसेवकाच्या तोंडाला थोडंसं पाणी सुटलं. त्याला वाटलं ठीक आहे पैसे नाही भेटू दे, पण हिच्या शरीराचा उपभोग जरी आपल्याला घेता आला तरी काय हरकत आहे म्हणला, तरी आपली 5 पोटं तुपाते. मला मग काय हरकत नाही. म्हणला बाई तुमचं रेशन कार्ड मी काढतो, पण म्हणला आपलं काम करायला लागेल. म्हणलं काय काम, मला घ्या की समजून. आता म्हणला काय जे आमच्या मनात आहे ते आहे तुमच्या दुकानात, म्हणला घ्या समजून तुम्ही आता. तर मला दुसरा चान्स नाही तुम्हाला, मग काहीच राशन कार्ड काय काढून भेटणार नाही. महिलेला वाटलं की 4-5 किलो तांदूळ भेटतंय, गहू भेटतात, तेल भेटते, आणि नवरा पण नाही आहे, काय करून करणाऱ्या, जाऊ दे मरू दे. नाईलाज असतो तिला त्याच्याबरोबर जावं लागलं. ग्रामसेवकाने तिच्या शरीराचा उपभोग घेतला. ठीक आहे म्हणला तुमचं राशन कार्ड होऊन जाईल, या म्हणला 4-5 दिवसांनी भेटून जाईल राशन कार्ड तुम्हाला. महिला घरी गेली. परत 4-5 दिवसांनी ग्रामसेवका गेली. म्हणला बाई मी सगळा अर्ज वगैरे तुमचा तयार केला आहे, पण तुम्हाला सही घ्यायला सरपंचाकडे जावं लागेल मला. ती म्हणली आता सरपंच तर काही मला माहीत नाही. मला मी आहे ना, बसा गाडी म्हणला, आपण दोघं जाऊ. त्या बाईला गाडीवरती बसवलं आणि सरपंचाचं घर गाठलं. सरपंच म्हणला सही तर होईल म्हणला. ग्रामसेवकाने तर आधी सांगून ठेवलं होतं. म्हणला बाईला देखणी आहे, माझं तर काम झाले म्हणला, तुमचं पण बघा होतंय काय. सरपंच म्हणला बाई सही तर होईल, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. आता बाईला वाटलं आधीच आपण ग्रामसेवकाबरोबर केले आणि आता याला जर नाही म्हणलं तर आपलं राशन कार्ड बॉम्बललं, मनरेगा बॉम्बलली आणि 500 रुपये दर महिन्याला विधवेचं ते पण बॉम्बललं. म्हणले आता इलाच काय दुसरं माझ्याकडं. त्याच्यासोबत सुद्धा महिलेने संबंध झाले. ठीक आहे, सरपंचाने सही केली. आता असं होता 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 बाकीचे जे लोक आहेत, तलाठी बिलाटी जे कोण त्याच्यानंतरची ठराविक लोक आहेत, 8-9 जण असे एकाकडून पेपर फिरत फिरत जवळजवळ टोटल 13 जण झाले. आणि ह्या 13ही जणांनी प्लॅन केला आणि प्रत्येकाने पेपर फिरवत फिरवत त्या महिलेच्या शरीराचा उपभोग घेतला. 13ही जणांसोबत त्या महिलेला शारीरिक संबंध करावे लागले.
आणि त्याच्यानंतर मग तिला एकदाचं रेशन कार्ड भेटलं, मनरेगा स्कीम घेतली आणि महिलांचे जे विधवा महिलेचे 500 रुपये असतात ते पण तिला भेटायला चालू झाले. 2-3 महिन्याचा कालावधी गेला. 2-3 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर ह्या महिलेला आता फणफणून ताप आला. ताप आल्यानंतर ही महिलेला वाटलं आता आपल्याला गाडीहून येणार कोण. मग तिला वाटलं ग्रामसेवकाकडे जाऊ. चला म्हणली. आली ग्रामसेवकाकडं. म्हणली मला ताप आलाय, जरा दवाखान्यात आहे म्हणली मला. तर तिथंच एक असा साधारण डॉक्टर होता, गोळ्या औषध देणारा गावामध्ये. त्या डॉक्टरकडं ग्रामसेवक घेऊन गेला. म्हणलं घाबरू नका बाई, मी आहे की. तुम्ही म्हणलं एवढं मला माझी काळजी घेतली म्हणजे मी तुमची काळजी घेणार नाही का. चला म्हणलं. डॉक्टरकडे नेलं, गोळ्या औषधं दिली, बाईला परत घरी सोडवलं. घरी सोडवल्यानंतर म्हणलं मनातल्या मनात चायला परत एकदा झालं असतं काम बरं का, पण बाईला ताप आलाय त्यामुळं आज काय म्हणला उपाशी जायला लागते, जाऊ दे म्हणला परत कधीतरी बघू. ग्रामसेवक तिथं निघून आला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. बाईचा ताप काही कमी झाला नाही. बाई परत ग्रामसेवकाकडे गेली. म्हणजे ताप काय अजून कमी झाला नाही. बरं म्हणलं आपण एक काम करू, दुसऱ्या दवाखान्यात जाऊ म्हणला. बाईला गाडीवरती बसवलं, दुसऱ्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरने विचारलं काय होतंय काय नाही होत, सगळी विचारणा केली. आणि डॉक्टर म्हणला जरा रक्त चेक करून घ्या म्हणला, थोडंसं जरा रक्त चेक करण्याची गरज आहे म्हणला. तेव्हा कळण काय झाले बाईंना. रक्त चेक केलं. रक्त चेक केल्यानंतर रिपोर्ट आला आणि रिपोर्टमध्ये असं लिहून आलं की ही महिला HIV पॉझिटिव्ह आहे. जसा हा रिपोर्ट ग्रामसेवकाने वाचला तसा त्याच्या पायाखालची जमीन सरकली, त्याला घाम सुटला, हातपाय थरथर कापायला लागले. म्हणला विषय आपला संपला. तसाच त्या बाईला गाडीवर बसवली आणि पहिला सरपंच गाठला. सरपंच गाठल्यानंतर सरपंचाला म्हणाला सरपंच अशाने असं झालेलं आहे. आणि जसा सरपंचाने रिपोर्ट बघितला तसा सरपंचाचा BP हाय झाला, एकदम प्रेशर. सरपंचाला पण दरदरून घाम फुटला. सरपंचाला पण आता काय करावं आणि काय नको असं व्हायला लागलं. मला आता विषय आपला संपला, पण मला शक्यच नाही हे, मला परत एकदा रिपोर्ट चेक करा. मग तिथंच गोरखपूरमध्ये मोठं सरकारी हॉस्पिटल आहे चांगलं फेमस. त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये परत एकदा ब्लड चेक केलं आणि ब्लड चेक केल्यानंतर रिपोर्ट आला परत HIV पॉझिटिव्ह. HIVचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या वेळेस ही बातमी बाकी उरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कळली, ज्यांनी त्या महिलेसोबत उपभोग घेतला होता, त्यांना सुद्धा कुठं पळू आणि कुठं नको पळू असं झालं. मग एक जण गपचीप कोणाला सांगितलं नाही की मी पण केलं होतं आणि माझं पण काय आहे. एक गपचूप गेला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची चेकिंग करायला लागला. 13च्या 13 जणांना HIVची लागण झाली होती. त्याच्यानंतर ती महिला पण गावामध्ये सांगायला लागली कसा त्यांनी माझा उपभोग घेतला, कसा माझा त्यांनी गैरफायदा घेतला. त्या दवाखान्यामध्ये हे 13 जण गेले होते, हे बाकीचे 9-10 जण. ग्रामसेवक त्या बाईला येऊन गेला, स्वतःची चेकिंग केली. सरपंच पण गेला. हॉस्पिटलवाल्यांना वाटलं बाई आली, ग्रामसेवक आला, सरपंच आला, हे 9-10 जण आले. हॉस्पिटलच्या लक्षात आलं की हे काय गडबड येते. हॉस्पिटलमधून बातमी लीक झाली, अख्ख्या गावभर पसरली. सर्वांना पण ही बातमी कळाली. ही बातमी कळल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, ह्या 13 जणांपैकी काही जण तरुण वयातले होते. आता साहजिक गोष्ट आहे, बाहेर संबंध करतात ते, घरी सुद्धा आपल्या शारीरिक संबंध करतच असतील. बरं त्यातले काही जण समजा मुलगा नको म्हणून चुकून सेफ्टी वापरत असेल तर निभावलं, नाहीतर जर बिना सेफ्टीचं त्यांच्या बायकांबरोबर त्यांनी शारीरिक संबंध केले असतील तर त्यांच्या बायकांना सुद्धा HIV झाला असेल. याचा रिपोर्ट खूप शोधायचा प्रयत्न केला मी, पण तो रिपोर्ट कोणालाच भेटलेला नाही आहे आत्तापर्यंत. न्यूजवाल्यांना पण भेटला नाही, कारण गुप्त बातमी आहे. आणि जर एखाद्या पुरुषाकडून त्या 13 जणांपैकी एखादी महिला जर प्रेग्नेंट राहिली असेल, गर्भधारणा झाली असेल तिला, तर तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा HIVचा आजार झाल्याशिवाय राहणार
नाही. तर त्या 13 जणांची ही बातमी फुटल्यानंतर ही बातमी याच्यावरती कारवाई झाली. कारवाई झाल्यानंतर यांना शिक्षा झाली. गव्हर्नमेंटने केलेली शिक्षा, त्यांना कामावून काढलं असेल, जे काय झालं असेल ती शिक्षा, त्याच्यानंतर कोर्टाने काय दिलं असेल ती शिक्षा, विधवा महिलेचा छळ केला, तिचा उपभोग घेतला म्हणून, आणि त्याच्यानंतर वरच्यानी त्या देवानी जो त्यांना काठीने वळ उमटवले, म्हणजे जी शिक्षा दिली, अशा पद्धतीने त्यांना डबल शिक्षा भेटली. या घटनेमध्ये एक लज्जास्पद गोष्ट अशी घडली की या 13 जणांनी ज्या या विधवा महिलेचा उपभोग घेतला होता त्यातल्या एकानेही 13 जणांपैकी सेफ्टीचा वापर केला नव्हता. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की या 13 जणांपैकीच कोणाला तरी HIV असावा आणि त्याच्यामुळं सर्वांना या आजाराची लागण झाली असावी, पण तसं नव्हतं. जेव्हा या घटनेचा तपास केला गेला त्यावेळेस असं लक्षात आलं की या महिलेचा जो पती होता, जो मुंबईला भिवंडीला कामाला होता, त्याला तिथंच या आजाराची लागण झाली होती. तो गावाला आला आणि त्याच्यामुळं त्याच्या बायकोलासुद्धा या आजाराची लागण झाली. यामध्ये त्या विधवा महिलेची काही चुकी नव्हती. तिच्या नवऱ्यामुळं तिला HIV झाला आणि तिच्यामुळं या ज्या लोकांनी लाच खाण्यासाठी तिचा उपभोग घेतला, या बाकीच्या लोकांना या आजाराची लागण झाली. काय कारस्थानामध्ये सांगण्यात येणाऱ्या बातम्या या नेहमीच खऱ्या असतात. या बातमीचा मी पेपरचा फोटोसुद्धा देत आहे. आणि जर तुम्हाला या बातमीबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा एका विधवा महिलेचा लाच घेऊन 13 जणांना झाला HIV असं सर्च जरी केलं तरी तुम्हाला पूर्णपणे बातमीचा तपशील भेटून जाईल. म्हणून मांजराला दूध पिताना असं वाटतं की मला कोणीच बघत नाही, पण त्याला सगळे बघत असतात. त्याच्यामुळं माणसाने अनैतिक संबंध करू दे, आता कुणीही काही भ्रष्टाचार करू दे, पैसे लाच घेऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जुनी म्हण होती की बाबा काय पाप करू नको, नाही तर मेल्यानंतर शिक्षा होती. पण आता काळ बदललाय. जे पण तुम्हाला करायचे ना ते तुम्हाला असं वाटत असेल की मी काही करू, मला काहीच होऊ शकत नाही, पण लक्षात ठेवा, ह्याच जन्मी, याच ठिकाणी आणि याच धर्तीवर केलेल्या प्रत्येक पापाचा हिशोब द्यावा लागणार. मग ते अनैतिक संबंध असू दे, बायकोची फसवणूक असू दे, नवऱ्याने बायकोसोबत करू, नाही तर बायकोने नवऱ्यासोबत करू, कोणी 2 नंबरच्या धंद्याने पैसे छापू आणि कोणी अजून काय करू. लक्षात ठेवा, प्रत्येकाला शिक्षा भोगल्याशिवाय वरती प्रवेश नाही. शिक्षा तुम्हाला कुठं ना कुठं भोगावीच लागणार, हे अटळ सत्य आहे. तर कमेंट करून सांगा, ह्या 13 जणांना जी शिक्षा भेटली ती योग्य आहे का, आणि काय वाटतं तुम्हाला ह्या घटनेबद्दल कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.